कचरा काढायचं काम करायचं. करता आलं तर चांगलं करायचं, नाही करता आलं तर ज्ञानदेव म्हणून जप माळा गप बसायचं. पण जो करतो ना त्याला आडवं नाही जायचं. आपलं कसं राहतं, खाऊन खाऊन थकलं देव पणाला लागला, पण लागलं ना तू गप बस ना. म्हणजे लोक काय करतात, स्वतः करत नाही, जो करतो त्याला करून देते नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणायची, ज्याच्या चित्तात भगवंत आहे त्याची संगत करायची. संगत सज्जन की करले, सज्जनांची संगत करायची आहे की नाही. वाईटाच्या संगतीत गेला तर कर्ण भेंड्या कात्रीत गेला. कर्णासारखा महायुद्ध आतापर्यंत तयार झाला नाही, पुढचं सांगता येत नाही. कर्ण एक नंबर होता लढाईला, तर दुर्योधनाची संगत केली त्यामुळे एवढा मोठा महायोद्धा त्या कर्णाला सुद्धा मरावं लागलं. बरोबर आहे. आणि वाल्या कोल्याने संगत केली नारदाची, तर डाकरूचा ऋषी झाला आणि त्याने लिहिलेल्या महाभारतात रामायणाप्रमाणे, त्यानं लिहिलेल्या रामायणाप्रमाणे जगाच्या मालकाला चालवलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे चांगल्याची संगत केली वाईट माणसं चांगली होतात, वाईटाची संगत केली तर चांगले माणसं बिघडतात. म्हणून संगत तुम्ही कशाची करायची. तुम्ही आता 10 दिवस गणपतीची संगत करता, बरोबर आहे. त्याला गणपती घेऊन परत आपण थोडं, मग गणपती जे करत होता ते करावा, कमराने करावा. आता ऐका, गणपती काय करत होता, देवादेवात भांडणं झाली. तुम्हाला काय वाटतं, आपल्याच भांडवा देवा तेव्हा भांडणं झाले. म्हणले पहिला मान आपल्याला पाहिजे होती, दुसरा देव मला, ब्रह्मदेव मला आपण सृष्टीची निर्मिती केली, पहिला मान. विष्णू मला तू निर्मिती केली, फावली घालतो. शंकर म्हणले अहो तुम्ही निर्मिती केली, झाड पण घ्यायचं का घेऊन जायचं मागे. अजूनही बरे देव. भांडणं झाले. ते म्हणले असं करू आपण, कोणा जास्त ताकद आहे ना सामर्थ्य, आपण शर्यत लावू. तुमच्या तुझ्या शर्यत, कोण जास्त उत्तर द्यायला आपण मग शिकायला शर्यत लावू म्हणले. ते म्हणजे कसे पृथ्वीला जो प्रदक्षिणा करून येईल पहिली त्याची पूजा करू म्हणले. 1 2 3 सुटले देऊ, आखे पळाले, फार धोतर खाऊन पॅन्टी नव्हते, सुटले झाले. आता गणपती म्हणले आपल्या एवढं पोट घेऊन कुठं पळायचं. हे पळाले आपण नाही सोडणार, पोट नाही बा आपण येत. ते थांबले, सारे जाऊन गेले, हुशार होते, बुद्धीच जेवता येते. ते म्हणले आपण खूप प्रयत्न करू. ब्रह्मदेव नाही पळाले. ते म्हणले मी तुमचा पंच अंपायर, मी ठरवणार कोणाला द्यायचं बक्षीस आणि कोणाची पूजा पहिली करायची. सारे पळाले, गणपती पळाले नाही. थोडा वेळ बसले डोकं चालवलं, बुद्धिमान माणसं डोकं चालवलं. आणि बाकीचे लोक काय करतात, नाक मेंदू खराब करतात. बुद्धी पंच हा युक्तीचा आहे बरं का, परमार्थ सुद्धा युक्तीचा आहे. युक्तीने केलं तर फार सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण कोणासाठी, शहाणा तो धनी, शहाण्यांसाठी परमार्थ सोपा आहे. पुढचं वाचून जाऊ नये, अर्ध वाचून आपल्याला तुका म्हणे सोपं आहे, सर्वांसाठी नाही सोपं. शहाणा तो धनी येतो. जो शहाणा आहे त्याच्यासाठी परमार्थ खूप सोपा आहे. म्हणजे एडपट आहे, एका पायावर उभे 12 वर्ष, एक पायावर उभे. त्यांना काय भेटलं ते कशासाठी उभे माहितीये का, तुम्हाला जे नाम मिळालं त्यासाठी उभे 12 वर्ष. 12 वर्ष त्यांना काहीतरी कळतं ते मी ब्रह्म आहे. तुम्हाला ते घरी मिळाले, मी ब्रह्म हे तुम्हाला घरी येऊन सांगितले, तुम्ही भाग्यवान म्हणायचं. बरोबर की. मग आता सर्व पळाले पण गणपती नाही पळा. तेवढी काही पळायची गरज. ते उभे राहिले आणि शंकर पार्वतीला जागेवर 3 चक्रा 3 प्रदक्षिणा घातल्या आणि बसले उभे. सारे देव पार घामघुशीत झाले, टपाटपा घामले. कायचे तोंडाला केस आला. एवढं पळायचं नाही, सारी पृथ्वीला प्रदक्षिणा आला. फार दिवस गेला, अर्धा दिवस गेला काहींचा, फार संध्याकाळ दिवस मावळीकडे गेला तरी येईना देऊ. गणपती बाप्पा मस्त बसले लाडू खा. गणपती बाप्पा टेन्शन नाही घेत. तुम्ही याच्यातून एक आग घेऊन जाता. टेन्शन घ्यायचं, गणपतीने टेन्शन घेतलं नाही म्हणून जिंकलं ते. तिथं बसून राहिलं, हे भलतं टेन्शन घेऊन पळाले. आणि पळून देव भेटत यातून हे घ्या, पळून काहीच भेटत नाही. आले ते साधे आले तर ब्रह्मदेवाला म्हणे चला करा निर्णय, कोणाला पहिलं पूजेचं मान द्यायचं.
मध्ये उभे राहिले आणि त्यांनी सांगितले तुम्ही साऱ्यांनी यांना दिला पण तुम्हाला डोकं चालवता आलं, ज्याने डोकं चालवलं त्याला मी पूजेचं मानलं नाही. कोण डोकं चालवलं? म्हणजे गणपती बाप्पा डोकं चालवलं. ते कुठंच गेले नाही. जगात पळण्यापेक्षा जग ज्यांच्यामुळे पाहिलं त्यांना चक्कर लागलं. जग ज्यांच्यामुळे बघितलं त्या आईवडिलांना त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि आईवडिलांना प्रदक्षिणा घातली. तुका म्हणे माय बापे हे तो केवळ देवाची स्वरूपे. आई बाप हे देवाचं स्वरूपे. गणपतीला कळालं बघ तुम्हाला कळाले कुठे गाणी वस्तू. तुका म्हणे माय बाप येतो किंवा देवाचे स्वरूपे. आई बाप हेच देवाचं स्वरूप झाले. त्यामुळे ज्याला आई बाप कळाले म्हटले त्याला पहिला मान कशाचा? पूजेचा. ज्याला आई बाप समजले त्याला पूजेचा पहिला मान. ज्याला आई बाप समजले इथं बसलेल्या सुद्धा ज्याला आई बाप समजले त्याला उद्या सकाळपासून आई आणि वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. झाला गणपती पावला म्हणून. गणपतीनं काय केलं? आई वडिलांचं दर्शन घेतलं. मग आपण कोणाचं घ्यायला पाहिजे? आई वडिलांचं दर्शन घेतलं तर एवढा मान मिळत असेल. अरे ज्या शिवरायांनी प्रत्येक स्वारीवर जाताना जिजा मातीचं दर्शन घेऊन गेले ते म्हणून प्रत्येक स्वारीवर त्यांना विजय मिळाला. हे आज शिवाजी नसतं ते झालंच नसतं ना. एवढं मोठं काम केलं त्या माणसं. मग शिवाजी महाराज जाताना आईचं दर्शन घ्यायचे मग जगदंबेचं दर्शन घ्यायचे. एक नंबर कोणाला? आईला. मग जगदंबेचं दर्शन. बरोबर आहे की नाही? मग जर शिवाजी महाराज आई वडिलांचं दर्शन घेऊन एवढे मोठे झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगतात आईचं दर्शन घेतल्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आपले मोदी साहेब सांगतात की आईचं दर्शन घेतल्यामुळे मी देशाचा पंतप्रधान झालो. आपल्याला काय अडचण? आईचं दर्शन घेतलं तर त्रास येतो काय? दुखते कमरात? उद्यापासून प्रत्येकानं लहान असो मोठा असो त्या प्रत्येकानं आई वडिलांचं दर्शन घेऊन जर कार्याची सुरुवात केली तर जसा गणपती बाप्पाला मान मिळाला तसा आपल्याला जगात मान सन्मान 100% मिळणार. म्हणून त्यासाठी प्रत्येकानं आई वडिलांना पहिलं पूजायचं. पहिलं पूजायचं म्हणजे त्यांच्या ताटात पाय घेऊन झुकणे बसायचं. फक्त चरणावर त्यांच्या मस्तक ठेवलं. मला 33 कोटी ठेवलं. बरोबर आहे? मग आपण काय करतो? गणपती डोक्यावर घेतो. गणपती डोक्यावर नाही घ्यायचं. गणपती डोक्यात घ्यायचं. पुढे घ्यायचा. गणपतीचं ज्ञान पुढे घ्यायचं, डोक्यात घ्यायचं. गणपतीनं काय केलं ते आपण करायचं. बरोबर आहे की नाही? गणपतीनं मुंडकं जाऊ दिलं पण आईचं काम आज्ञापालन. मुंडकं गेलं तरी चालत पण आईने सांगितलं कोणाला येऊ द्यायचं तर दारच सोडलं नाही. आपली आई पीठ मळते आपल्या मध्ये जागवाई तेवढं पीठ मळते. मी तांबर पाणी दे बोल मग तुम्हाला अभ्यास येईल. एक अभ्यास कमी करा. मला डायरेक्ट सांगा सर आईला पीठ मळू लागले त्यामुळे कविता नाही लिहिता आली नाही, पाठ करता माफ. फक्त खोटं नाही सांग कारण मी लगेच घरी फोन करत असते. मी वर्गात जर विचारलं आज कोणी कोणी आई वडिलांचं दर्शन घेतलं धाडच करत नाही बरोबर खोटं भरायचं. कारण वर बोट केलं की लगेच घरी फोन जाऊ. कारण मी प्रत्येक गोष्टीची काय करतो शहानिशा. त्यामुळे तेवढं तर झालंय की मुलं आपले खोटे बोलत. लक्षात घ्या. चला मग गणपती बाप्पाने आई वडिलांचं दर्शन घेतलं. एवढं मोठं मान सन्मान त्यांना मिळाला जगामध्ये. आजपासून आपण प्रत्येकानं आपल्या आई वडिलांना देव स्वरूप मानायचं. एवढं जर तुम्ही आपण यातून घेऊन गेले तर फार मोठी गोष्ट झाली. त्याच्या पुढं आई वडिलांच्या आज्ञेत वागल्यामुळे शिवराय महाराष्ट्राचे राजे झाले. जगात नंबर 1 चा राजा जर कोणी असेल जगात, महाराष्ट्रात जगात नंबर 1 चा राजा कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा नाहीच. कुठंतरी कलंकी कुठंतरी डाग आहे. फक्त शिवाजी असा राजा आहे की त्या शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर कुठे शिंतोडाच नाही. मावळे खुश झाले. सुभेदाराची सून सापडले. सुंदर होते. घेऊन आले. म्हटले राजाला जर एवढी सुंदर बाई दिली तर आपल्याला जागीर मिळेल. आणि जेव्हा ती पेटावर उभं राहिली आणि जेव्हा त्यांनी सांगितलं राजे तुमच्यासाठी सुंदर असा नजराणा आणलेला आहे. जेव्हा त्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं ज्यांनी आणलं त्यांचे हात खांद्यापासून खा. या राज्यातल्या प्रत्येक स्त्रीला
मानानं आणि सन्मानानं वागवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा शिवाजी महाराज. स्वतःच्या घोडीवर बसून चोरी मागणी करून सुभेदाराच्या ताब्यात देणारा पहिला राजा शिवाजी महाराज. असा राजा झाला नाही, भविष्यात होण्याची अजिबात सुतराम शक्यता नाही. कारण आताचे राजे तेव्हाचे राजे यांची तुलना कधी करायचीच नाही, म्हणायचंच नाही त्यांच्याबरोबर. सांगायचं तात्पर्य त्यांचं नाव का घ्यावं लागतं की त्यांच्यामुळे आज गणपती आहे, त्यांच्यामुळे आज मंदिर आहे. अंगणातले तुळस आणि मंदिराचे कळस माझ्या शिवरायामुळे जीवन करते. प्रत्येक कार्यक्रमात 2 मिनिटं शिवरायांची दिली पाहिजे. चला पुढे. शिवरायाचं नाव घेण्याचा अजून एक उद्देश आहे. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांचा अनुग्रह. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे की त्यांना संतांचा नामाचा अनुग्रह होता आणि संतांची तुळशीची माळ त्यांच्या घरात होती. म्हणून शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकतो. खरं तुम्ही बघा, ज्या वेळेला शिवाजी महाराज कीर्तनात बसलेले होते आणि समजलं मुलांना की शिवाजी महाराज कीर्तनात बसलेले आहेत, निशस्त्र आहेत, शस्त्र नाही त्यांच्याकडे, आपण त्यांना पकडू शकतो. ज्या वेळेला सर्व बाजूने सैन्याने वेढा दिला, तुकाराम महाराज डोळे मिटले, विठ्ठल विठ्ठल भजन ज्या वेळेला करत होते त्यावेळेला त्यांनी अंतर्ज्ञानातून त्यांना कळलं की असं असं घडलेले. माझा राजा जर पकडला गेला तर माझ्या पांडुरंगाच्या कीर्तनाला उद्यापासून कुणी येणार नाही. आणि म्हणून पांडुरंगाला डोळे मिटून ज्या वेळेला त्यांनी नामस्मरण सुरू केलं, भजन सुरू केलं, चमत्कार असा झाला. सैन्य ज्या वेळेला आत आलं त्यावेळेला बसलेला प्रत्येक माणूस त्यांना शिवाजी महाराज दिसले. प्रत्येक माणूस शिवाजी महाराज दिसले. पकडायचं कोण? ही माझ्या पांडुरंगाची ताकद, ही माझ्या संतांचं नामस्मरणाची ताकद आहे. नामस्मरणामुळं स्वराज्य स्थापन झालं. म्हणून तुकाराम महाराजांच्या जोडीत शिवाजी महाराजांनी पूर्ण राज्य टाकलं. म्हणले मला सुद्धा उद्यापासून तुमच्यावर कीर्तनात घ्या. म्हणले नाही राजे, तुम्ही धर्माचं पालन करा, आम्ही नामाचा प्रसार करतो. त्याच्यावर आवडले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुम्ही धर्माचं वाढ करा, धर्म सांभाळा, आम्ही संतांचा मार्ग नाम मार्ग सांभाळतो. ज्यानं त्यानं जास्तीचं काम केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचं काम केलं, तुकाराम महाराजांनी त्यांचं काम केलं, गणपती बाप्पांनी त्यांचं काम केलं. आता आपण आपलं काम केलं पाहिजे. आता आपल्याला काही स्वराज्य मिळवायचं नाही, आपल्याला काही इंग्रजी लढायचं नाही. तुकाराम महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात सत्ता होत्या मुलांच्या वगैरे. आता सत्ता आपली, असं वाटतं बा आपली सत्ता आहे आता, नाही का? बरोबर आहे की नाही? मी पटवून देतो उदाहरण. इकडे बघा, तुम्ही गावात जर एखादा पोलीस आला आणि सांगितलं आमच्याला चल तुला अटक करायची, ऐकावं लागतं. कारण त्याच्या कशाचा मान राखतो आपण? वरीलचा मान राखतो. म्हणजे त्याला आपण घाबरतो. मग तो सुद्धा कोणाला घाबरतो? त्याच्यावरच्या हवालदारला घाबरतो. हवालदार कोणाला घाबरतो? फौजदारला घाबरतो. फौजदार कोणाला घाबरतो? त्याच्यावरचा SP ला घाबरतो. तो कोणाला घाबरतो? कलेक्टरला घाबरतो. कलेक्टर कोणाला घाबरतो? मंत्र्याला घाबरतो. मंत्री कोणाला घाबरतो? मुख्यमंत्र्याला घाबरतो. आपलं मंत्रीपद जाऊ शकतो. मुख्यमंत्री कोणाला घाबरतो? पंतप्रधानाला घाबरतो. पंतप्रधानाला घाबरतो. बरोबर की? कारण पंतप्रधान जर तुम्ही फोन केला नाही जमत त्यांना टाका काढू गेले घरी, म्हणून तो सुद्धा कोणाला घाबरतो? पंतप्रधानाला घाबरतो. पंतप्रधान कोणाला घाबरतो? जर पंतप्रधान चुकला, राष्ट्रपती कोणाला घाबरतो? गणपतीला. आहे गणपती कोणचा? गणपती म्हणजे कोणाचा पती? तिन्ही गणांचा पती. राष्ट्रपती म्हणजे देशाचा पती फक्त, पण हा तिन्ही गणांचा पती. कोणते गण? 3 गण कोणते सांगा पडतो? कोण सांगतो 3 गण? आलेली बसेस, आवड प्रश्न आलेली बसेस. 3 गण आहे, त्याचा तो पती. सांगा 3 गण. मग येते मेन प्रवचन आपण म्हणून आलं गणपती आलो नका. 3 गण कोणते? तुम्ही लग्न जुळवताना पाहते बघा. मनुष्यगण, राक्षसगण, देवगण. हा, सोम महाराज सूर्यवंशी या पुढे यांच्यासाठी आता जोरात काळ आला. या आहे म्हणून अमोल रत्न आहे की नाही? अमोल रत्न म्हणून यांच्यासाठी सोम महाराजांसाठी आता सर्वात जोरात काळ असतो. हा, सुप्रियाताई आणि वाल्मिक भाऊ यांच्या पोटी जन्माला आलेले अनमोल रत्न आहे ना. इकडे पुढे 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 इकडे. आणि या फुलाचंच नव्हे, गावाचं नव्हे,
तर देशाचं नाव रोशन करावं असं त्यांना आशीर्वाद गणपती उत्सवाच्या निमित्त. 3 गण आहेत, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. या तिघांचा पती कोणी? मग घाबरच लागेल तर. त्याने जर सोंडवाकडी केली माहितीये तुम्हाला, 30 सप्टेंबरला गणपती बुडवले, दारू पिऊन नाचले. गणपती म्हणले तुम्ही दारू पिऊन नाचले, पण मी आज पाठच काय करतो. गणपती बुडले आणि पूर्ण हल्ले 30 सप्टेंबरला. पाठ झालं पण किल्लारी भूकंप, सोंडच फिरवले सारखं वाचायचं नव्हतं झालं. गणपती बाप्पा हे तिन्ही गणांचे पती आहेत. म्हणून गणपती बाप्पा हे आद्य देव का आहे, कारण ते तिन्ही गणांचे पती आहेत. आणि म्हणून कोणाला नाही घाबरलं तरी या पतीला घाबर, राष्ट्रपतीला नाही घाबरलं तरी चालेल. पण हा जो पती आहे तिन्ही गणांचा, म्हणजे आपल्या सर्वांचा. आता मला सांगा, मग आपल्या सर्वांचा पती कोण? तिन्ही गणांचा पती म्हणजे आपला पती झाला. म्हणून गवळणी म्हणत होत्या त्यांच्या नवऱ्याला, तुम्ही याचे पती, पण आत्म्याचे पती कोण? आता भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्यांना बांधून ठेवलं. त्यांचा आत्मा निघाला. तिकडे जाऊन परत गवळणीचा ऐकलं कृष्ण रासलीला झाली. आणि त्यांना घरी येऊन लोकांनी सांगितलं, तुमची बायको तर तुम्हाला मारली, तिकडे खेळत होती. तुम्हाला अरे इथं बांधलं होतं. ते म्हणली, भाऊ मी ना, तू ज्याला बांधलं तू याचा मालक आहे, पण आतल्याचा मालक कोणी? मी बोलविला वेदू बोले, मी चालविला सूर्य चाले, आणि मी हलविला प्राण हले. प्राण हलवणारा जो आहे, प्राण हलवणारा जो आहे तो आपला पती आहे. मग आपला जो पती आहे या जन्माचा, हा एवढ्या जन्मापुरता आहे. पण अनंत जन्माचा जो पती आहे त्या पतीपर्यंत आपल्याला जायचंय. त्यासाठी माणसाचा जन्म आहे. कोणत्या पतीपर्यंत? जो अनंत जन्माचा आपला पती आहे त्याच्यापर्यंत आपल्याला जायचंय. आणि त्यासाठी कोणता जन्म दिला आपल्याला? माणसाचा जन्म दिला. कारण इतर योनीच्या ठाई, आता शेवटचे 10-15 मिनिटं ध्यान देऊन आहे, इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आपल्याकडे गाया, बैल, कुत्रे एकत्र गणपती बसू शकतात का? नाही बसू शकत. कारण बुद्धीचे वैभव त्यांच्याकडे बुद्धी नाही ना. बुद्धी कोणाला दिली? माणसाला दिली. माणूस गणपती बसू शकतो. सुरुवात आपली तर झाली का? माणूस गणपती बसू शकतो. माणूस ठरवलं तर सुधरू शकतो. माणूसच हरिपाठ करू शकतो. माणूस ज्ञानेश्वरी वाचू शकतो. माणूस साईचरित्र वाचू शकतो. माणूस साईचरित्रचं पारायण केल्यानंतर सांगता करू शकतो. आणि एक माणूस या परिसरातला असा का एक ग्रंथ सोडला का दुसरा ग्रंथ सुरू करतो. असं तुमच्या परिसरात आहे कोणतरी एक व्यक्ती नको. हे सर्व ग्रंथ त्यांचं घर म्हणजे मंदिर केलं त्यांनी. साईचरित्र झालं का नवनाथ झालं का काम झालं का. आणि जिथं ग्रंथ वाचन सतत चालतं वर्षभर, तिथं देव उपस्थित असतो. तयापासी पांडवा, मी प्रमाण सोडून बोलत नाही. कोणासाठी आपण प्रमाण सोडून बोलतो? तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्या घरात माझा नाम घोष चालू आहे मी तिथं उभा आहे. बरोबर आहे की? माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा ते तिथं देवीच होतो. नारदा जिथं माझे भक्त माझ्या नावाचं गीत गातात, माझ्या नावाचं भजन करतात, माझ्या नावाचं प्रवचन करतात, मी तिथं उभा आहे. म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आता या काळात नामदेवाच्या कीर्तनात देव नाचला, आपल्या काळाला असेल. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्याकडे जिवंत बाया स्वयंपाक करतात का मेलेल्या बाया? जिवंत बाया स्वयंपाक करतात. पण जिवंत कोणामुळे? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी विना देखवी ऐकवी एक नारायण. आपल्याला मेलेल्या माणसाला ऐकू येतं का? मेलेला माणूस पोहू शकतो का? मेलेली स्त्री स्वयंपाक करू शकते का? मेलेला माणूस प्रवचन सांगू शकतो का? मेलेला माणूस प्रवचन ऐकू शकतो का? ज्याच्यामुळे आपण ऐकतोय
ज्याच्यामुळे तुम्ही घरून इथपर्यंत आले, ज्याच्यामुळे तुम्ही परत घरी जाणार आहे, त्याला देव म्हणतात. किती सोपं आहे. ज्याच्यामुळे तुम्ही इथं आले, ज्याच्या सत्तेने तुम्ही परत घरी जाणार आहे, असा जो आहे तो कुठे आहे? कुठे जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर साहित्य. तुम्ही जगात कुठेही जा, भावा म्हणतात जगात कुठे जा, कुठे जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर. कारण तुम्हा हृदय माझे घर, तुमच्या हृदय हेच माझं घर आहे. हृदय जर देवाचं घर असेल, हृदय कसं असलं पाहिजे आपलं? एकदम पवित्र आणि स्वच्छ असलं. मग त्यासाठी कोणता साबण लावावा लागेल? आत्मज्ञान का साबुन लगाकर काया निर्मल होईल. तुम्हाला 5 ते 3 वाजेपर्यंत मी प्रमाण देईल, प्रत्येक शब्दाला प्रमाणे आठवते. साबण कोणता लावायचा आहे? आत्मज्ञान का साबुन लगाकर काया निर्मल होईल. अरे गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोए. आत्मज्ञान का साबुन लगाकर काया निर्मल होईल. आत्मज्ञानाच्या साबणानं आपलं शरीर आतून निर्मल होत असतं. लक्ष हमाम नाही, त्यानं बाहेरून धुतलं जातं. मग त्यानं जर आपलं शरीर आतून आपण स्वच्छ केलं तरच शांतीचा अंकुर फुटणे आपण आलो होतो. आणि शांतीचा अंकुर फुटल्यानंतर मग तयापासी पांडवा, मग त्याच्यापाशी मी देव जवळ आहे. कुठं? तयापासी पांडवा मी हरपलो विसवा, जिथ नाम गोष बरवा करती माझा. त्याच्या जवळ मी आहे जो तू माझं नामस्मरण करील. ज्याचं नामस्मरण अखंड चालू आहे त्याच्या मागे आणि पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा. त्याच्या माग आणि पुढे देव उभा असतो. जो माझा भक्त आहे त्याच्या मागही मी असतो, त्याच्या पुढे पण मी असतो. बरोबर आहे. माग कोणाच्या होता, पुढे कोणाच्या होता? अर्जुनाच्या पुढे होता देव. बरोबर आहे का? अर्जुनाच्या रथावर पुढे होता की नाही? आणि अर्जुनाच्या द्रौपदीच्या माग होता. पाठीमागून हात केला, साड्या पुरवल्या. मग जर भगवंताचा आपण झालो तर पुढे देव असतो, माग पण देव असतो. चला पुढे. ज्या वेळेला देवाचं बोट कापलं, मागे पुढे गाव भरा, आणि देवानं सख्या बहिणीला म्हटलं माझं बोट कापलं. ती म्हणली अरे चिंधीच नाही आपल्या घरात. काय नाही. आता श्रीमंताच्या घरात पुढे चिंधी सापडली. श्रीमंताच्या घरात पुढे चिंधी असते का? तुम्हाला एक सांगू का? देव पहिल्यापासून शबरीला देव कळाला, झोपडीतल्या शबरीला देव कळाला, महाराजातल्या काही नाही कळाला, घरात असताना नाही कळाला. देव कोणाला कळाला? हा, शबरीला झोपडीत राहून देव कळाला. विदुर काकाला झोपडीत राहून देव कळाला. दुर्योधनाला महाराज राहून नाही कळाला. बरोबर आहे की नाही? चला पुढे. गरीबाला देव कळाला, राधेला देव कळाला. देव कोणाला कळाला? राधेला कृष्ण कळाला, पेंद्याला सुदाम्याला कळाला, मोठ्या मोठ्या दाढी मिशेवाल्याला नाही कळाला. आणि पहिल्यापासून देव तुम्हाला लवकर कळाला. गवळणीला कृष्ण कळाला. गवळी म्हणायचं ते आपलं गवळ्याचं पोरग आहे, त्याला काही करायचं. पहिल्यापासून देव तुम्ही जागृत ठेवला, आहे की नाही? चला पुढे. असा देव जर तुम्हाला अंकित करायचा असेल तर सख्या बहिणीने चिंधी दिली नाही. ज्यावेळेला द्रौपदीकडे भगवान गेले, पाहिलं फक्त दिलं, त्या चिंधी नाही मागायची गरज पडली. फक्त बोट पाहिलं तर दिवशी शालू फाडलं, आणि त्या फाडलेल्या शालूनं हाताला गुंडाळलं. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे तू गरीब, कधी नव्हत शालू घालायला मिळाला, तरी सुद्धा तू फाडला, माझ्यासाठी फाडला. याची उपरती, याचा परतफेड मी कशी करू? आणि ज्या वेळेला भर सभेत द्रौपदीचं वस्त्र आला सुरू झालं त्यावेळेला कृष्णानं त्या साडीतलं म्हणजे बांधलेल्या चिंधीचे धागे मोजले होते. धागे एका धाग्याची एक साडी होती. जेवढे धागे होते बारीक बारीक दोरे, जेवढे धागे होते एका धाग्याची एक साडी झाली. आणि एवढ्या साड्या आल्या की जो वस्त्र हरण करणार होता दुःशासन साडीमध्ये झाकून गेला. साडीत माणूस आहे का? माणसात साडी येतेच कळा. घाम आला त्याला, घाम, तर साड्या सापल्या. अरे ज्याला देव झाकू इच्छितो त्याला कोण नग्न करू शकतो?
आणि ज्याला देवालाच उघडं करायचंय त्याला कोणी जाऊ शकत. देवाने ठरवलं एखाद्याची इज्जत राखायची त्याला कोणी उघडं करू शकत. आणि देवाने ठरवलं त्याला उघडच करायचं, उघडा केला देवाने. मला उघड केलं माहिती आहे, दुर्योधनाला उघडा केला, उघडा माहिती तुम्हाला. अरे ज्या द्रौपदीला माझ्या तू वस्त्राला हात घातला, एक दिवस तुला नागडा करून डोळ्यात प्रयत्न नाही केली. आणि ज्या वेळेला सारे भाऊ मेले, देव येतो, सारे भाऊ मेले, दुर्योधन शिल्लक राहिला. आणि दुर्योधन सल्ला घ्यायला कोणाकडे गेला? धर्मराजाकडे गेला. आता विचार करा, शत्रूकडे गेला. तो म्हणजे अरे मी तरी जगलो तरी बरं होईल, कुणाला कोणतरी खरं सांग बरं काय केलं मी जगलं. शत्रूला सल्ला दिला धर्मराजाने. शत्रूला काय सल्ला दिला? उद्या सकाळी तुझ्या आईकडे विना वस्त्राचा जा. आणि हा सल्ला कोणाचा होता? कृष्णाचा. कृष्णाचं सांगितलं होते. आणि विना वस्त्राचा गेल्यानंतर ज्यावेळेला तुझी ती पाहिल, तिची नजर तुझ्यावर पडेल, त्यावेळेला तुझं शरीर वज्राचं होईल. कारण तिनं लग्न झाल्यापासून डोळे बांधलेले, नवरा आंधळा आहे, मला पण जग पाहायचं. तिच्या डोळ्यामध्ये ताकद आलेली. ज्या अवयवाचा आपण कमी वापर करतो, ज्यांच्या इकडे जरा, ज्या अवयवाचा आपण वापर कमी करतो त्या अवयवामध्ये कालांतराने तप तयार होतो. आणि त्या तपाचं फळ असं होतं की डोळे उघडल्याबरोबर तुझ्या नजर पडल्याबरोबर ज्ञान. नीट लक्ष द्या, वाल्मिक ऋषी 12 वर्ष बोलले नाही, वाणीचं तप असं झालं. 12 वर्षांनी जे बोलले त्याच्यात रामायण तयार झालं. म्हणून ज्ञान घेऊन म्हणून जेवढं तुम्ही कमी बोलाल तेवढी तुमच्या वाचेमध्ये ताकद येते. आणि जेवढं तुम्ही जास्त वाचवाच कराल तेवढी वाणीने शक्ती कमी होते. म्हणून ते आले आणि मग त्याने सर्व कपडे काढून टाकले. सकाळीच निघाला आईकडे जायला. आणि भगवाने मायाचं रूप घेऊन आले आणि त्याला पाहिलं लग्न. अरे माझ्या साध्वी बहिणीला लग्न करायला निघाला होता, तू लग्न चालला त्रास वाटतो, रस्त्याने चाललेला लग्न. लक्षात घ्या तुम्ही, ज्याला देव झाकू इच्छितो त्याला कोणी लग्न करू शकत नाही. ज्याने देवाला ठरवलेला लग्नच करायचं, दुर्योधनाला देवाने लग्नच केलं. लग्न झालेला निघाला आणि मग भगवान श्रीकृष्ण मायाचं रूप घेऊन आले. विचारलं, अय कोण घ्या पुढं झाला काही लाज शरम, लाज वाटायला पाहिजे तुला. वस्त्र घाल कमी दिल्याच्या रक्षणापुरतं. त्याला लाज वाटली. हे काय करू? काय नाही, कमीत कमी एवढा भाग झाक, काहीच नाही मी देतो म्हणे. त्यानेच दिलं त्याला झाकायला. माळी म्हणे माझ्याकडे पाने पुणे एवढा भाग तरी झाक. जेवढा भाग झाकला, जेवढ्या तू डोळे उघडले, पाहिलं समोर, खालून पात आली. आणि जो वेळेला गुडघ्यापासून वर नजर गेली त्यावेळेला म्हणले, अरे तू हे काय केलं? म्हणजे मला माळी भेटलं. तो माळी नव्हता, तो जगाचा मालक होता. आता फक्त तेवढा भाग तुझा कमकुवत राहील जिथं आईची नजर पडली. आणि बरोबर एवढा भाग कमकुवत राहिला जिथं आईची नजर पडली नाही. म्हणून ज्या माणसावर जाताना, प्रवासाला जाताना, बाहेर पडताना आईची नजर पडली त्याचं शरीर मजबूत होत असतं, त्याचा ऍक्सिडेंट होतो. थोडी ताकद आईच्या नजरेत होता. लक्षात आले? आणि मग तेवढ्या भागावर नजर पडली नाही, तेवढा भाग कमकुवत राहिला. आणि लढाईच्या शेवटी तो मरेना, सर्वत्र मारलं मग हट्ट वाजायची, हट्ट वाजायचं लोकांना असं. आणि मग कृष्णाकडे पाहिलं कोणी, भीमाने कोणाकडे पाहिलं? कृष्णाकडे पाहिलं. आणि मग कृष्णाने सांगितलं, इथं मार. अख्खं महाभारत कृष्णाने घडून आलेलं आहे. कुठं मारायचं, कसं मारायचं, सारी काही उडतो. ज्याला संस्मरणा त्यावेळेला गवताची काडी घेतली, अशी गवताची काडी घेतली, असे 2 भाग केले. ते असं फाडलं कधी, इकडं फेकून दिलं का, इकडं ते परत यायचं जुळायचं. कृष्णाने गवताची काडी घेतली, थकलं ना भीम, गवताची काडी घेतली, अशी 2 ठिकाणी केली, अशी फेकली. कशी फेकली म्हणजे काय कर, त्याला फाड आणि इकडचा भाग इकडं, इकडचा भाग इकडं फेकला. मग जरा समजा देवाचं डोकं येईल. बरोबर की इथं मारल्या बरोबर रक्ताच्या चिळकांड्या उडल्या आणि दुर्योधनाचा अंत. त्यातून हे घ्यायचं आपण,
आईची नजर ज्या भागावर पडते तो भाग वज्रासारखं होत असतो. काल पण, आज पण, उद्या पण. लेपुराचे हितवाई माऊलीची चित्ताईशी कळवळ्याची आती, आईशी कळवळ्याची आती करी लाभावी न प्रीती. जगात आपलं सर्वात जास्त प्रेम करणार कोण असेल तर ती आई असते. म्हणून आईची नजर पडल्यानंतर जगात तुम्हाला कोणी तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्याची आई शिल्लक आहे ते भाग्यवान आहे. आता आमच्यासारखं तो भाग्य, आमची आई गेली नाही का. पण आता विषय असा आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत आई आणि वडील आहे तोपर्यंत कळत नाही, आणि गेलो परत मिळत नाही. बाकीच्या वस्तू मिळतात. आज माझ्याकडे सर्व आहे पण मी आईच्या प्रेमाला भिकारी आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी नाही का. बाकीच्या साऱ्या गोष्टी मिळतील पण आई करत मिळत. पण गणपती बाप्पाच्या निमित्ताने एवढं ध्यानात घ्या की आई आणि वडील हे आपले सर्वात मोठे देव आहेत. त्यांना कधी विसरायचं नाही. त्यांना जो विसरला तो खाली घसरला जातो. त्यांना विसरायचं नाही. आज वास्तविक पाहता जर विचार केला, इकडे बघा सगळं शेवटचे 5 मिनिटं, वास्तविक पाहता जर विचार केला काय होतं, करणाऱ्याचं नाव होत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जो खूप करतो त्याचं नावच होत नाही. इतिहास सांगतो. महाभारतामध्ये 100 कौरव होते आणि पांडव किती होते? सर्वात जास्त कौरव कोणी मारले? 100च्या 100 कौरव कोणी मारले? भीमाने मारले. ओम सोम दोघांसाठी काढला. ही जोडीच होती. 100च्या 100 मारले. बरोबर आहे की नाही? कोणी मारले? भीमाने. आणि युरोप पण झाला महाभारतात. अर्जुन युद्ध झाला. काय युद्ध झालं? त्यांची एकही नाही मारला. ज्यांच्याशी युद्ध त्यातला एकही नाही मारला. त्यांनी कोण मारले? त्यांनी पॉलिटिकल मारले. पॉलिटिकल मोठाले ज्यांनी हे घडून आणलं, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण. कारण हे जर 3 माणसं बाजूला केली ना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण बाजूला करा, दुर्योधन संध्याकाळपर्यंत मिळाला असत्या की. पण यांच्यामुळे इथं चालू होतं. म्हणून कृष्णाने सांगितले यांचा काटा तू काढ, यांच्यामुळे ती झाला. हे चांगले असू वाईटाच्या पक्षात गेले. ते चांगले होते. कर्ण चांगला होता, भीष्माचार्य चांगले होते. भीष्माचार्य तर बालब्रह्मचारी. द्रोणाचार्य इतका श्रेष्ठ का त्यांनी एवढे धनुर्ध तयार केले. तो गुरुजी होता यांचा. गुरुजीत फुटला. सारे फुटले तर चालू, गुरुजीने नाही फुटा पाहिजे. गुरुजीच वाईटाच्या पक्षात गेला, त्याच्यामुळे गुरुजी सुद्धा मारला. बरोबर आहे की भीष्माचार्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, कौरव पांडवात सर्वश्रेष्ठ, सर्वात ज्येष्ठ, त्याला पण मारला. त्याचं कारण असे, भक्ता राखी पायापासी दुर्जनाचे संवारी. देव भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा काय करत असतो? नाश करत असतो. मी सांगतो ऐकलं. परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थम संभवामि युगे युगे. दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी देव पुन्हा पुन्हा येत असतात. म्हणून गणपती बाप्पा एकच आहे, निर्गुण निराकार. पण गणपती पार्वतीनं जो आकार आणला तो अवतारी, आणि अवतारी आहे त्याचं नाव विनायक आहे. कारण तिच्या विनयाचं रक्षण करण्यासाठी तिनं तयार केला म्हणून त्याचं नाव विनायक आहे. असे बरेच अवतार गणपतीचे झालेले आहेत. ते अवतार आपण कधीतरी पुन्हा वेळ मिळेल तेव्हा सांगू. देव अवतार घेतात. कृष्ण हा एक अवतार आहे. मूळ कोण आहे? विष्णू. राम अवतार आहे. मूळ कोण आहे? विष्णू. पांडुरंग अवतार आहे. मूळ कोण आहे? विष्णू. ज्ञानेश्वर अवतार आहे. तुकाराम अवतार आहे. आणि आपल्या अवतारचे मनुष्य अवतार. फक्त त्या अवताराला आले चांगलं काम केलं म्हणून ते अवतारी पुरुष झाले. आणि आपला अवतार गेलाय संसार प्रपंचमध्ये सारा आखा अवतार गेलाय है ना. म्हणून अवतार जाऊ देऊ नका. अजून कल करे सो आज कल सो अब, पलने परले होएगा बहुणी करेगा कब. करावी तातडी परमार्थाची. बाकीच्या गोष्टी होतील जातील पाहता येईल, पण परमार्थामध्ये लवकरात लवकर काय करा. आवळे देवासी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार आप्रंगीन. तुळशी माळ गळा गोपी चंदन पिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णव बना. वैष्णव कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे नाम आहे,
ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्यानं सद्गुरू केलेला आहे, त्याला वैष्णव म्हटलं जातं. वैष्णवांचा माल खरा, आम्ही खरा माल विकतो. नकली मालापासून सावध राहा. नकली माल म्हणजे कोणता? सोन्यापेक्षा बेंटेक जास्त चमकतो. इथं जरी एखादा तुम्ही आणला असता तरी फार साऱ्या बाहेर लावल्या असतात, आठवडी हसवले असतात. आपण माणसं रडवत नाही, आपण माणसं हसवत नाही, आपण माणसं रडवत नाही, आपण माणसं घडवतो. हो, सकाळी मला डीके मोरे विद्यालयातून एक सरांचा फोन आला. माझे क्लासमेट होते. मी खात्री करा त्याची, मी कोणते वाक्य व्यासपीठ करून खोटं बोलत नाही. प्रतापराव आयर सर म्हणून तिथं व्हाईस प्रिन्सिपल आहे. ते म्हणले, अरे 2-3 मुलीले भाषण करतो बारी बारी. ते लोक म्हणतात, नागरे सर, नागरे सर. ते नागरे कोण आहे रे? म्हटलं, अरे तो मीच आहे. माझा क्लासमेट असतो, आहे का रे? बोलले, तो नागरे मीच आहे. अरे म्हणजे SP नागरे तू कधी आला मुलीला? म्हटलं, मला वर्ष 2 वर्ष झालं. अरे तू कधी आला? तू मला 2 वर्ष झाले. व्हाईस प्रिन्सिपल आहे तिथं डीके मोरेला हायस्कूलला. मला 2 वर्ष झाले. म्हणजे मग तुला माहित नाही मी येते, मला माहित नाही तू तिथे. आता माहित झालं म्हणलं, चांगल्या कामासाठी साहेब उठवा. आमच्या मुलीला तिथे चान्स द्यायचा म्हणले. तुमच्या मुलीला म्हणले चान्स द्यायची गरज नाही म्हणले, ते सोने चमकं ते म्हणले. त्या मला नको म्हणले नागरी नागरी, मला असं होतं ISP नागरी असावं. तो तूच निघला म्हणलो. तू कुठेही गेला तरी तेच काम करतो म्हणले. DED ला असताना सुद्धा आपलं हेच काम चालू होतं. आजही हेच काम, शेवटच्या श्वासापर्यंत आपण धर्माचंच काम करणार. हो, धर्माचं काम आपण करणार. तसं जर मी बोगस सांगायला सुरुवात केली, बोगस, तर आपल्याला तारखा मिळतील. आपल्याला योग्य सुद्धा मोकळा मिळायचा नाही. पण मग मला सोनं विकायला लागलं नाही, मला डेंटिस्ट शिकवायला लागलं. आपलं सोनाराचं दुकान आहे, सोनाराने एकच गिराईक करायचं. एक गिराईक सोनाराने केलं तरी सुद्धा त्याचं कुटुंब चालू शकतो. दिवसाला 1-2 जरी केलं कुटुंब चालू शकतो. लाया मुरमुरे विकणाऱ्याने किती विकू द्या, दिवसाचा गल्ला किती? 360 रुपये लाया मुरमुऱ्याचा. इतकंही गिराईक केलं, फायदा किती झाला दिवसाला? 360 रुपये. याने 2-3च गिराईक केले. त्याच्याकडे लाईन होती लाया मुरमुऱ्याची, याच्याकडे 2-3च. दिवसाचा फायदा किती झाला? 3-3.5 लाख रुपये. का? सोने किती भाव वाढू द्या, बाया केले ते राहतील. किती गरीब असो, श्रीमंत असो, गुंजभर व्हायला करणार असते. कारण ते सीतामाईचं वरदान आहे. कोणाचं वरदान आहे? सीतामाई जगाचा मालक नवरा असताना तिने कोणावर लक्ष गेलं? सोन्याचं कातडी पांघरलेल्या नकली हरणावर लक्ष गेलं. ती म्हणली, मला याची चोळी शिवायची. पहा, ती म्हणली, अरे तुला काय कमी नाही? म्हणली, याची शिवायची. म्हणजे काय विचार करा, सोन्याच्या हरणावर कोणाचं लक्ष गेलं? जगाच्या मालकिनीचं. म्हणजे जगाच्या मालकीला सुद्धा सोन्याचा मोह आवडला नाही. तो तुमचं किरकोळ एकदम. आणि सोन्याचा मोह न आवडल्यामुळे तिला सोन्याच्या लंकेत जावं लागलं. देव म्हणले, तुला सोन्याचा मोह आहे ना, जाय मग अख्खं सोनं देतो. तिथं घरही सोन्याची, खांबही सोन्याची, आखी लंका सोन्याची. म्हणजे जो जे वांचीन तो ते लावं. तिला सोन्याचा मोह झाला, सोन्याच्या लंकेत 6 महिने जावं लागला. म्हणून मोह करताना मी चांगला करा. जन्म घेणे लागे वासनेच्या अंगे, वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. वासनेप्रमाणे जन्म प्राप्त होत असतो. शेवटची वासना जर हरिरूप असेल तर आपण निश्चितपणे मुखी नाम हाती मोक्ष इथपर्यंत जाऊ शकतो. वासना जर वाईट गोष्टीवर गेली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याचं उदाहरण आहे, जड भरत राजा हरणी गरजून गेला, गाळा तो घातला वासनेने. 12 वर्षी तपश्चर्या केलेला जड भरत सुद्धा हरणीच्या जन्माला, आडसाच्या जन्माला गेला. आपण तर सामान्य माणसं आहे. म्हणून जन्म मरण जर ज्याला टाळायचं असेल त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, मी बाजून केली लाई आम्हाला जन्म मरण नाही. लाई जर केली तू उगवत नाही. म्हणून पंढरपूर लाया आणायचे असतात. सप्त्यामध्ये लायाचा असतो. मेल्यावर सुद्धा माणसं काय फेकतात? लाया फेकतात. त्याचं कारण आहे, त्याला सांगतात परत उगून लाई उगवतील परत नाही, तसं तू परत उगू नको. जर आपल्याला ओळखताना सुद्धा म्हणतात, ओळखताना असं विकून लावते तांदूळ, जर पिढा पिढा जाऊ मुंबईचे राज्य येऊ. म्हणजे असं व्हावं की हे तांदूळ जर पेरले तर उगत नाही. साळ पेरली तर उगवती, साळ पेरली तर उगवती, पण तांदूळ पेरले तर उगवत नाही. तू तांदळासारखं आहे. लग्न लावताना सुद्धा तांदूळ करतात. का? नवरदेव सांगतात, आम्ही आता तुम्ही जन्माला आले, हा संसार प्रपंच सुखाचा करा, परत त्या जन्माला येऊ नका म्हणून तांदूळ टाकतात. नवरदेव माहित नाही, ज्याला ओळखलं त्याला माहित नाही.
ज्याच्यावर फेकलं त्याला तर काहीच माहित नाही, तो मेलाच. लाया नाही का? आधी तांदूळ, लग्नात तांदूळ, मेले त्या तांदळाच्या लाया. हे काय आपल्याला सोडत नाही, तांदूळ लाया सोडत नाही. आणि अशी जी लाई आहे ती बाजूत केली लाई, आम्हा जन्म मरण. जर आपल्या शरीराची नामस्मरणाने लाई झाली, वासना जोडून खात झाली, वासना हरिरूप झाली, तर आपल्याला परत जन्माला यावं लागत. किती वेळा जन्म यावं, किती व्हावं पाहिजे? हा जन्म काही साधा आहे का? माणसाच्या जन्माला एवढ्या कटकटी आहे. गाय, शेळी, मेंढी, डुक्कर झाल्यावर किती कटकटी असते. मग पुन्हा जन्माला येऊ नये यासाठी काय घ्यायचंय? नाम घ्यायचंय. ते नाम कोणाकडून मिळेल? संतांकडून. संताविण प्राप्ती नाही, ऐशी भेट देती वै. इथून आपण प्रवचन सुरू केलं. तुम्हाला देवाकडे जायचं असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल. तुम्हाला कोर्टात जायचं असेल, खटला मांडायचा असेल, तुम्ही किती हुशार असले तर तुम्हाला डायरेक्ट जाता येत नाही. तुम्हाला हुशार करून काय द्यावा लागतो? काय द्यावा लागतो? वकील द्यावा लागतो. हुशार वकील द्यावा लागतो, तेव्हा केस जिंकली जाते. तसा गुरु करताना सुद्धा कोणता पण करायचा नाही. पाणी पिना छानके, गुरु करना छानके. तुम्ही कुठलं पण पाणी पिता, शुद्ध पाणी पिता, शुद्ध पाणी पिता. मग गुरु करताना सुद्धा जसं पाणी तुम्ही गाळून पिता, पाणी उकळून पिता, फिल्टरचं पिता, तसं गुरु करताना सुद्धा गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनकट. त्याला प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि तू कोण. त्याने जर उत्तर बरोबर दिले तर त्याला गुरु करायचा नाही. जे आहे तू तुझ्या घरी, माझ्या घरी. नको भाऊ परत ती गोष्ट करू. म्हणून असा जर गुरु करायचा असेल तर निश्चितपणे आमची जी परंपरा आहे ती सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. आमची जी गुरु परंपरा कुठून आली, असं काही नाही नागरिक गप्पन आले तुमच्याकडे बसले. आमची परंपरा अशी, हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मी बहिणी संकरण शांताबाई गौतमबा केरळबा श्रीपाद बाबा बिल्लाडी आप्पा आणि मग नागरिक. अशी आमची गुरु परंपरा आहे. हंस ब्रह्म आत्री म्हणजे विष्णू कसून. असं आम्ही डायरेक्ट उठून परंपरा त्याचे पूळ शिकतो. मुलगी द्यायची तर आपण पूळ पाहतो ना, त्याचं पूळ, त्याचं गोत्र सारं पाहतो. गुरु करताना सुद्धा असा करावा, त्याला गुरु परंपरा आहे. असा गुरु तुम्ही केला पाहिजे. असा गुरु जर केला तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये जन्म मृत्यू जे काही आपलं दुःख अनंत जन्मात मागे लागलेलं ते कायमचं संपवायचं असेल तर एकच औषध आहे, ब्रह्मरस घेई काढा जेणे पुढा वारेल. सर्व प्रकारचे दुःख घालवण्याचे एकमेव मार्ग म्हणजे आपल्याला ब्रह्मरस काढा सद्गुरूतून घ्यावा लागेल. घ्यावा सर्वांनी. आज मी तुम्हाला गणपतीच्या निमित्तानं, गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, कारण हा जन्म पुन्हा नाही. म्हणून आज या ज्या मंडळानं शिवगर्जना करून मित्र मंडळानं हा जो काही उत्सव घडून आणला, त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांनी आज या कार्यक्रमाचं मला आमंत्रण दिलं, त्या शिंदे परिवाराला, संतोष भाऊंना, त्यांच्या आडरागिरी ज्योतिताईंना, त्या सर्व परिवारांना आणि बाकीचे ज्ञात अज्ञात ज्यांचा यामध्ये सहभाग आहे त्या सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आजची पंगत तुमची का शिंदे परिवाराची? संतोष भाऊ तुमची पंगत आहे आज. संतोष भाऊ शिंदे या परिवाराची आज पंगत आहे. संतोष रामचंद्र शिंदे ना, त्या परिवाराची पंगत आहे. कारण अन्नदान हे सर्वात मोठं पुण्य असतं. कारण आपण एखाद्याला 10,000 रुपये दिले आणि अजून देऊ का म्हटलं तर तो म्हणून द्यावं थोडं. पोट भरलं अजून थोडं देऊ का, तो म्हणतो नको आता व्हायचं बाद झालं एवढं. फक्त आपण कशाला म्हणतो? अन्नाला. म्हणून सर्वश्रेष्ठ दान कोणते? अन्नदान. बाबा दररोज 50 ते 100 माणसाला जीव घालायचे. कोण बाबा? साईबाबा. कारण त्यांनी ओळखलं होतं अन्नदान जिथं चालतं त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप येतं. आज पण शिर्डीमध्ये अन्नदान चालू मोठं. तिथं लोक चेक घेऊन जातात की 6 महिने माझ्या तरी का अन्नदान, आणि मग तेवढं होतं त्याचं ती रक्कम येते. नंबर लागलेली तिथं अन्नदान करायला पुढं शिर्डीला. कारण ते सुरू करून कोणी केलेले? साईबाबांनी. म्हणून साईबाबांनी सुरू केली धुणी. अजूनही त्यांनी पेटवलेली, त्यांच्या हाताने जी धुणी पेटवली ती अजून चालू आहे. जोपर्यंत ती धुणी चालेल तोपर्यंतच कलियुग टिकेल, असा बाबांचा शब्द आहे. धुणी विचल त्या दिवशी कलियुगाचा नाश होईल.
हो, ती जी दुनिया आहे ती मशीद आहे. मशिदीत अग्नी चालत नाही, मशिदीत अगरबत्ती सुद्धा चालत नाही. पण बाबांनी मशिदीमध्ये अखंड अग्नी तेवढ ठेवलाय. म्हणून साईबाबा सारखा देव नाही, साईबाबा सारखा देव नाही. का? मशिदीत अग्नी पेटवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्व धर्माचे लोक तिथे येतात. म्हणून सबका मालिक एक ही जी त्यांची शिकवण आहे ती जगात सर्वात मोठी आहे. म्हणजे शिर्डीला सर्व धर्माचे लोक येतात, सर्व जातीचे लोक येतात. इतर मंदिरामध्ये ज्या केवळ दोन लोकांनी वाटून घेतलेले, पण साईबाबा कोणी वाटलेला नाही. आणि म्हणून तिथे जास्त धर्माचे लोक येतात. त्याच्यानंतर पुढे चालला त्या जे 100 लोकांना ते जीव घालायचे, संपूर्ण प्रसाद ते स्वतः वेलची वाटायचे, स्वतः मुगवड्या तयार करायचे. उकळत्या देगीमध्ये उकळी आल्यानंतर आपण झाकण काढून पाहतो, फक्त असं लांबून पाहतो आपल्या म्हणून. बाबा हात घालायचे, उकळत्या डेगीत हात घालून ते हलवायचे. उकळत्या डेगीत हे आपण फक्त ऐकायचं. नाही उद्या परत पाहिजे सर म्हणले घालून बोल हा, हे आपला विषय नाही. कारण त्यांचा विषय फार मोठा होता. ते रात्री झोपताना, आपण जसं रात्री झोपताना निवंत झोप येण्यासाठी ते हात काढून ठेवायचे. साहेब हात काढून ठेवायचे. हे हात आहे ना, हे हात काढून ठेवायचे. हे हात इकडे ठेवायचे, हा तिकडे ठेवायचे. हा पाय काढून ठेवायचे, हा पाय काढून ठेवायचे, मुंडकं काढून ठेवायचे. हे ऐकायचं ना, सर्व अवयव काढून ठेवायचे. त्याला खंड विखंड योग म्हणतो. हे फार जगातल्या कोट्यवधी माणसं देखायला जमतो. हे पूर्ण अवयव बाजूला करून मग झोपायचे. कसे झोपत असतील म्हणजे बाबांचा तो खंड विखंड असा योग. आणि तो पोटातलं आतडं बाहेर काढून धुवून जांबाच्या झाडं वाळत घालायचे. वाळलं परत आतडं आत टाकायचं. हे पण ऐकायचं. कोणत्याच गोष्टी सत्याच्या गोष्टी फक्त ऐकायचं. म्हणजे एवढा मोठा महात्मा जिथं शिर्डीत आला, त्यांनी बऱ्याच गावांनी जागा मागितली. दुर्दैवी गावांनी जागा नाही दिली. त्या गावांचं नाव घेत नाही कारण का होते लाईन चालू. त्या दुर्दैवी गावांनी जर जागा दिली असती तर त्या गावातल्या माणसांच्या जागा आज कुठे तुटल्या गेल्या असत्या. ज्यांनी जागा दिली नाही ते आज शिर्डीला जातात म्हणता मोठी चूक झाली. त्यांनी जागा दिली नाही, शेवटी शिर्डीला बाबा गेले. तिथं सुद्धा खंडोबाच्या मंदिरातून त्यांना हाकलून दिलं. पुण्यातली फकीर मुसलमान बाबांनी मग पडक्या मशिदीचा उद्धार केला आणि ती द्वारका माई म्हणून जगात प्रसिद्ध झाली. ज्या दगडावर बाबा बसले त्या दगडाचं दर्शन घेऊन अनेक दगड सुधारले, अनेक दगड सुधारले. भाषा कळत त्याला कळत नाही का. दगडाचं दर्शन घेऊन अनेक दगड सुधारले. आणि म्हणून त्या बाबांना सुद्धा हे मला का सांगावं लागलं, कारण आज साई चरित्र पारायणाची सांगतो होती सिंधुपूरला. जर बाबावर जर काही नसतं बोललो तर मग त्या पारायणाचा कार्यक्रम सरांनी एकल्ली गणपतीचं सांगितलं बा, पण आमचे बाबा राहून गेले. त्यामुळं बाबाचं सांगावं लागलं. कारण जिथं बाबा आहे तिथं काही कमी नसतं. एक बरं का थोडी परीक्षा होती. बाबांना सुद्धा खूप त्रास दिला लोकांनी तेल दिलं नाही बाबांना. शेवट दृष्टांत सांगतो, लोकांनी बाबांना दिवी पेटवायला दिवाळीला तेल दिलं नाही. नागरिकांची एकदम कृपळ येऊ. बाबांना सुद्धा लई त्रास दिला लोकांना. आणि ज्यांनी त्रास दिला नाही तेच आज समाधीवर बसलेले. ज्यांनी त्रास दिला ते समाधीवर बसलेले, ज्यांनी त्रास दिला तेच आज चौकट समाधीवर बसलेले. हे की नाही, चौकट आळंदीला चौकटीची. आणि मग बाबांना दिवाळी साजरी करताच येऊ नये, सर्वांनी कंठी केली, तेच म्हणून द्यायचं नाही. आणि मग बाबांनी सांगितलं पोरांना, सुके वाती पंत्यात टाकल्या, थोडं तेल होतं ते बाबांनी पिऊन घेतलं. तमरेला नंतर त्या भांड्यात त्या टमरेला शुद्ध पाणी ओतलं आणि ते पाणी सर्व पंत्यात ओतलं. आणि पंत्यात ओतून संपूर्ण मशिदीमध्ये रात्रभर पाण्यावर दिवे चालले. पाण्यावर दिवे चालले. हे कशाचं प्रतीक आहे? त्यांनी सांगितलं, मी जे पाणी पिलो ते ब्रह्मार्पण झालं. आणि ब्रह्मार्पण झाल्यानंतर ब्रह्म तयार झालं. त्या ब्रह्मातून ती अग्नी तयार झाली.
आणि तोच मंत्र तुम्हाला मिळाला आहे, मीच ब्रह्म आहे. बाबांनी आपला प्राण, इकडे बघा, बाबांनी समाधी अवस्थेत बाबा गेले, तुम्हाला नाम मिळालं ते त्यांना मिळालं, पण त्या नामाचा त्यांनी विनियोग एवढा चांगला केला, त्यांना समाधी अवस्था लागली 3 दिवस. बाबा किती दिवस अवस्थेत होते? 3 दिवस अवस्थेत होते. आपल्याला 3 मिनिटं अवस्था आली तर आपण घाबरून जातो, सरांना फोन करा वावतो. बाबा 3 दिवस अवस्थेत होते म्हणून ते बाबा झाले. ठीक आहे ना? आपल्या सुद्धा तसं व्हावं सद्गुरु कृपेने. काही आयशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा जुळतच. इकडे इकडे बघा, आपल्या अंगात सुद्धा ती दशा यावी त्यासाठी नामचिंतन करा. आज पुन्हा एकदा या शिवगर्जना करून मित्रांनो धन्यवाद. ज्ञात अज्ञात ज्यांचे या शुभ कार्याला हात लागले त्या सर्व परिवारांना, आता मला नाव माहित नाही, सर्वच परिवारांना, आजूबाजूच्या शेपाळ परिवारातील नागरे असतील, शिंदे असतील, अजूनही बरेचसे असतील, त्या सर्व परिवारांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांचे नाव घेतले त्यांना धन्यवाद, ज्यांचे घेतले त्यांना डबल धन्यवाद. अशा सर्व परिवारांना धन्यवाद देतो. आणि ऐन वेळेला नियोजनामध्ये काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, उदाहरणार्थ माईकची अडचण आली, इतर काही अडचणी आल्या, ज्ञानेश्वरीपासून ती वाल्मिक भाऊंच्या कानावर गेल्यानंतर हे मोठ्या मनानं सर्व कामं बाजूला ठेवून त्यांनी ती कामं पूर्ण केली, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांची साऊंड सिस्टम असेल त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं धर्माचा प्रसार करण्यासाठी हे लाईव्ह प्रक्षेपण केलं ते हरिभक्तपरायण वाल्मिक भाऊ सूर्यवंशी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुद्धा धन्यवाद. ज्यांनी ज्ञात अज्ञात सर्वांनी सहकार्य केलं त्या हारुताईचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येक सज्जनाला आपण एकदा वरती हात करून गणपती बाप्पाचं नाव घेऊन टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद.